नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 9वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 8, अर्थशास्त्राशी परिचय. व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनली आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा म्हणजेच हाव आणि मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत: भांडवलशाही, समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे खाजगी व्यक्तींकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ चीन, रशिया इत्यादी देशांनी समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. उदाहरणार्थ भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. विविध व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असे म्हटले आहे. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही सीमारहित अर्थव्यवस्था असते. उदाहरणार्थ नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये
मुक्त व्यापार व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात. कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे हे अर्थव्यवस्थेचे कार्य आहे. उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे हे अर्थव्यवस्थेचे कार्य आहे. उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे, भविष्यकाळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे इत्यादीचा समावेश अर्थव्यवस्थेच्या कार्यात होतो. अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.